सातत्यानं मनोज आहे समोर असणार आहे मनोज आणि आशुतोष यांच्यामधल्या ह्या पहिल्या चेंडूसाठी सुरू असलेला बॅटल. पहिला चेंडू टाकला जातोय राईट हँड उर्दू विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू अतिशय वेगानं यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय. वाईटच्या स्वरूपातली पहिली धाव या ठिकाणी आली गेली. वाईट प्लस येस डिक्रेल झोन मध्ये आणि वाईट प्लस 2 धावा या ठिकाणी मिळाल्या गेल्यात. म्हणजे श्री गणेशा झाला गेलाय. 2 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. सुरुवात तर चांगली झाली गेली हिंदवी डिग्रस स्पोर्ट्स संघाला. टोटल 2 धावा म्हणजे वाईट आणि डिक्रेल झोनची एक अशा 2 धावा या मिळाल्यात. नक्कीच वेग बघायला गेलं तर अतिशय वेगवान चेंडू तेज तारा जो मारा असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या गोलंदाजाचं कौतुक आहे. टेनिस असू दे किंवा रबर या खेळाडूमध्ये दम आहे. आणि हा चेंडू बघायला गेला तर एक चांगली संधी बनून आली होती. चांगली संधी थोडीशी मिस झालेली वाटते. कारण बघायला गेलं तर बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅन चेंडू गेला जरूर परंतु कलेक्ट करता आलेला नाही आहे. कॅच सुटलाय. ओहो कॅच सुटलाय. एक चांगला विकेट इथं मिळाली असती. जशी सुरुवात 2 धावांनी झाली होती तशीच एक धाव नक्कीच घेतली. ही धाव थोडीशी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत आशुतोष. वेगवान गोलंदाज आहे समोर यावेळी असणार आहे प्रसन्न. ओहो ब्लॉक होलचा जबरदस्त मारा केलाय परंतु अगदी बघायला गेलं तर क्लास शॉट जो इंटरनॅशनल क्रिकेट मधला जो शॉट आपल्याला पाहायला मिळतो तशा पद्धतीचा शॉट खेळला गेलाय परंतु धाव मिळणार आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली. बघायला गेलं तर 4 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. आशुतोषचा मारा जर बघायला गेलं तर अतिशय वेगवान गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अश्वमेध स्पोर्ट्स संघाकडून. परंतु दुसऱ्या साईडला हिंदवी डिग्रस स्पोर्ट्स संघाकडून बघायला गेलं तर सलामीची जोडी प्रसन्न आणि मनोज. एक चांगले बॅटर आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट झालाय समोर यावेळी मनोज. ओहो बघायला गेला तर हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. नो मॅन लँड मध्ये पडतोय. 1 रन तोपर्यंत घेतली जाते वेगानं. दुसरी रनचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुली पूर्ण होते. म्हणजे जे ठरलं होतं तेच रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपानं आणखीन त्याला चांगली बांधणी केली जाते. 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. वेगवान चेंडू आहेत परंतु समोर तेवढाच नाबजलेले फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला मनोज दुसऱ्या साईडला प्रसन्न वातावरणामध्ये देखील हा 16 सुरू आहे. वरती पावसाची रिमझिम खाली खेळाडूंची चाललेली धडपड. सामना जिंकायचा आहे कारण ABS वाईच चषक पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामधलं पहिलं षटक आपण पाहताय. आशुतोष पुन्हा एकदा. हो क्या बात आहे. चेंडू अगदी ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय. क्या बात आहे. लाजवाब चेंडू आणि तितकाच बघायला गेलं तर फटका खतरनाक. ओहो क्या बात आहे. ही फलंदाजीसाठी माहिर आहे मनोज आणि मनोज याच्यासाठी जो ओळखला जातो मान्यवरांच्या शुभ असते. या ठिकाणी आपण बघायला गेलं तर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन देखील केलं जात आहे. आशुतोषाचा पुढचा चेंडू. ओहो क्या बात आहे. आकुटबेचा चेंडू जरूर होता परंतु वेगानं बसवलं गेलाय. डॉट चेंडू आलाय. यष्टीरक्षक देखील अतिशय छान पद्धतीनं आपल्याला करताना पाहायला मिळतोय. ओंकार सर आपल्याला विनंती असेल कॅमेरा फोकस आपण इकडे करायचं आहे. प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. अखेरचा चेंडू शिल्लक आहे. आशुतोष गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न थोडासा लेग स्टंपला अगदी बाहेर गेलाय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईट प्लस 1 धाव. टोटल 2 धावा या चेंडूवरती मिळायला गेल्यात. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. आपण बघताय मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जातं. ओ ब्लॉक होल. पुन्हा समोरच्या दिशेने चेंडू. फिल्डर आहे दीप मधून प्रोडक्शन देतोय. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय परंतु 2 धावा मिळणार नाहीत. एकाबरोबर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक संपतंय आणि आपण बघताय
अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS चषक 2026 आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेला पूजन आणि पुष्पहार घातला जातोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे वंदन महापुरुषांना, ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र चालला, ज्यांच्यामुळं हा आपला देश चाललाय, त्या महापुरुषांना वंदन करून या स्पर्धेला अगदी प्रसन्न वातावरणामध्ये देखील पूजन केलं जात आहे. मान्यवरांचा देखील खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित राहून अनमोल अशा सोहळ्याचा अनमोल असा क्षण बनलात, आनंदाचा क्षण देखील आपल्या मुळेच या स्पर्धेला देखील मिळालाय. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघताय की सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सर्व मान्यवरांना देखील खूप खूप आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. आपण आलात अनमोल असा वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. आपला वेळ हा अनमोल होता आणि तो अनमोल वेळ आपण या ठिकाणी दिलाय. आपण जातोय षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजांना आखूड पद्धतीचा चेंडू अगदी बघायला गेलं तर पंचाने हा डिसिजन दिलाय. वाईट चेंडू गेला, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. पहिलं षटक जर बघितलं तर आशुतोषच्या षटकामध्ये 2 वाईट चेंडू देखील आले होते आणि आता या षटकाची सुरुवात देखील वाईट चेंडून झाली गेली. म्हणजेच काय तर 14 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू मयूर शेलार गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून याची खाती आणि तोच गोलंदाज मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय. 14 धावा धावफलकावरती. डॉट चेंडू याच्या अगोदरचा आलाय. थोडासा कॉन्फिडन्स यावेळी दोन्ही फलंदाजांना गरजेचे आणि प्रसन्न आणि मनोज बघायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 7 धावा मनोजने केल्यात. दुसऱ्या साईडला 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्यात. सज्ज झालाय. हो हो, क्या बात आहे. स्लाइस दिलाय, चेंडूला पाठवलाय अगदी 6 धावांसाठी. लाजवाब फटका आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलाय षटकारासाठी. सुरुवात बघायला गेले तर मनोज आता थोडंसं आक्रमक होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. धावा बनवावे लागतील. चांगलं षटक प्रत्येक गोलंदाजावर प्रहार करावा लागेल आणि हेच आता मनोजच्या बाबतीत दिसत आहे. बघायला गेलं तर आकुटप्याचा चेंडू होता आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून जो निघालेला फटका थेट गेलाय 6 धावांसाठी. प्रथमेचं पूजन त्याचबरोबर ट्रॉफीचं अनावरण देखील केलं गेलंय. सर्व मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. आपण आलात, अनमोल असा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद आहे अनमोल असा आपला वेळ देतात. आपण जातोय थेट सामन्याच्या दिशेने. पुन्हा एकदा मयूर सज्ज आहे. हो हो, पोटा फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि दुरी मिळाली का तर नाही दुरी मिळाली. फटका बसलाय. झटका क्रमांक पहिला. माघारी परतावं लागतंय. मयूर बॅक पॅव्हिलियन परततोय. मनोज मनोज गेलाय. आक्रमकता त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जबरदस्त होती. पहा, एक षटकार आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. त्याच्यानंतर बघायला गेलं तर अजय पाटील याचं आगमन होतंय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आलाय. 4 षटकांचा खेळ आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक संघामध्ये बघायला गेलं तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला मयूरनं देखील कारनामा दाखवायला देखील सुरुवात केली. गोलंदाजीसाठी त्याची ओळख आहे आणि तीच गोलंदाजीची धार. आता बघायला गेलं तर एक षटकार लगावला गेला जरूर. त्याच्यानंतर कमबॅक कसा असतो हे दाखवलं या पट्ट्यानं आणि तोच नंतर मात्र माघारी मनोजाला पाठवलंय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या अजय आलाय. हो, अजयला फसवलं गेलंय. वेगानं हातामधली चतुराई पाहायला मिळाली आणि इथं चूक झाली. इथं चूक झाली का? चूक झाली. अतिरिक्त धाव संख्या आली होती. म्हणजेच कधी कधी गोलंदाजी चांगली असते परंतु फॉलो थ्रू मध्ये आउट करण्याचा मोह इथं आवरला नाहीये आणि त्याच्यानंतर अतिरिक्त एक धाव घेतली गेली. टोटल धावा जर बघायला गेलं तर
21 धावा धावपलकावरती आहेत. एक बाद 21 धावा धावपलकावरती. स्ट्राईक वरती प्रसन्न 3 चेंडूमध्ये 2 धावा अद्याप केल्यात. आता मात्र त्याला थोडंसं आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कारण चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. कारण अश्वमेध संघाकडून चांगले फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर याचा पुढचा चेंडू ओहो शॉर्ट पूलचा थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी बघायला गेलं तर हा चेंडू थोडासा बाउन्सरचा तिखट मारा करण्याचा प्रयत्न तो फसला गेलाय. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. 21 धावा धावपलकावरती. राऊंड द विकेटचा मारा यावेळी करतोय. ओहो वेग तेज तर्रार आणि त्याच्यावर चेंडू अगदी बघायला गेलं तर वेगानं फसवलं गेलंय. याच्या अगोदरचा चेंडू जर बघितला तर थोडासा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू केला होता आणि या चेंडू अतिशय वेगात बीट केलंय प्रसन्न याला. 4 चेंडूमध्ये 2 धावा. दुसऱ्या साईडला अजय आहे. मयूर ओहो ब्लॉक होल जबरदस्त ट्राय झालाय जरूर परंतु त्याच्यानंतर इथं फंबल क्षेत्ररक्षण. जिथं एक धाव पाहिजे होती तिथं फक्त 2 धावा मिळत आहेत. या धावानंतर जोमणार आहेत कारण बघायला गेलं 4 षटकामध्ये धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर लागली गेली 2-3. अर्थातच 23 धावा 23 रन ऑन बोर्ड बाय 1 लॉस. सुरुवात जर बघायला गेली तर आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अश्वमेध संघ अगदी बघायला गेलं तर टिचून मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिकट मारा जो क्रिकेटमध्ये ओळखला जातो तो सध्या तिकट मारा पाहायला मिळालाय कारण चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. आशुतोष अंबोपकरचं पहिलं षटक 12-13 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर 10 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. म्हणजे या ग्राउंडचा जर विचार केला तर या धावा नक्कीच कमी पडतील कारण मैदान बघितलं तर तिन्ही साईड 4 फक्त मागची साईड जर सोडली तर सर्व साईड ओपन आहेत आणि धावा बनवणं थोडंसं अवघड आहे. परंतु अश्वमेध स्पोर्ट्स संघाकडे जर बघायला गेलं तर फलंदाजाचा भरणा त्याचबरोबर गोलंदाजाचा तिकट मारा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. या गोलंदाजाची तोड नाही कारण बघायला गेलं तर सातत्याने या खेळाडून आपल्या नावाची चर्चा ठेवली. गोलंदाज असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे या क्षेत्ररक्षण त्याचबरोबर गोलंदाजीच्या जोरावर यश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. परंतु समोर असणार आहे अजय पाटील. आक्रमकता दाखवणं गरजेचं. फक्त एक चेंडू खेळलाय आतापर्यंत. आता मात्र सेट होण्यासाठी वेळ घेऊन चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करावा लागेल. ओहो स्लोवर वन अगदी बघायला गेलं तर लोअर फुल टॉस चेंडू टाकला गेलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन देखील स्थिरावलाय आणि या टॉस चेंडू पाहायला मिळालाय. गरज होती आणि तीच गरज ओळखून यश मिळवलंय. पहिल्या चेंडूवर अजयला बेट करण्यात यश आलंय. राऊंड विकेटचा मारा. यावेळी चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅनला जरूर जातोय. 1 रन वेगानं घेतली. बघायला गेलं तर थ्रो थोडासा चुकीच्या पद्धतीने केला जातोय आणि इथं मात्र पुन्हा एकदा चुकी झाली. ओव्हर थ्रो झालाय आणि जिथं धाव नव्हती म्हणतो तिथं धाव मिळाली आणि हीच असती दुर्बुद्धी. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं असतं आणि त्याच्यानंतर धावा गोलंदाजानं रोखलेल्या असतात आणि क्षेत्ररक्षक थोडीशी आपल्या मनमानीनं इथं धावा मात्र देताना पुढच्यांना दिसतंय. ले 25 धावा धावपलकावरती. 2.2चा सामना झालाय. 3रं षटक सुरू असताना यश याचा मारा अतिशय चांगल्या पद्धतीने अचूकतेचा मारा करतोय. यावेळी देखील चेंडू दमदार चांगला पाहायला मिळालाय. अगदी अजय याला थोडासा मिस करून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कौतुक करावं लागेल. गोलंदाजानं अतिशय छान पद्धतीनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटचा पुन्हा एकदा मारा करतोय. फुलटॉस चेंडू याच्यावर समाचार जसा पाहिजे होता तसा मिळालाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. लाजवाब फटका. खरं तर या फटक्यांची गरज होती हिंदवी दिग्गज संघाला आणि तीच गरज देखील भागवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय थोडासा खामोश बाटला होता पहिल्या 3 चेंडूवरती. नंतर थोडीशी चुकी यश कडून झाली आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. अजय जेव्हा बॅटिंग करतोय जरूर आता अशीच फलंदाजी करावी लागणार आहे कारण आता धावांचा ओघ वाढलाय.
4 चेंडूंचा सामना झाला. 31 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे तिसरं षटक जर बघायला गेलं तर चांगलं आता मात्र मोठं होताना पाहायला मिळते. एक षटकार आलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधला बाकी आहे. राऊंड द विकेटचा मारा करतोय समोर अजय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो काय बात आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बघायला गेलं तर या गोलंदाजाची हीच खासियत आहे. पडल्यानंतर चेंडू अगदी बघायला तर स्विंग झाला आणि त्याच्यानंतर हा चेंडू आपल्याला डॉट देखील पाहायला मिळतोय. म्हणजे डॉट चेंडू एक घेतली बाईच्या स्वरूपातली एक धाव मिळाली गेली. म्हणजे 32 धावा 3-2 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एबीए चषकचा हा 16 आपण बघताय. पहिला सामना. पुढचा चेंडू अगदी वेगानं डी मधून प्रोडक्शन देतोय. कव्हरला चेंडू गेलाय. 1 रन वेगानं दुसरीचा प्रयत्न होतोय जरूर आणि दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती पोहोचली गेली. अजूनही अखेरचा एक चेंडू एक षटक संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. म्हणजे शेवटचं षटक अद्याप बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विचार मंथन होतंय त्याच्यानंतर कोणत्या गोलंदाजाला शेवटचं षटक जे षटक अतिशय हाणामारीचं षटक म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जाणतंय ते शेवटचं षटक असताना ती जबाबदारी कोण स्वीकारतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. छोटीशी मीटिंग येथे ठिकाणी घेतली जाते अश्वमेध स्पोर्ट्स संघाकडून आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला जातोय आणि एका गोलंदाजाकडे ही जबाबदारी देखील देण्याचा मनसुबा इथं ठरतोय. परंतु दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर प्रसन्न आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय. 6 धावा त्याने काढल्या. दुसऱ्या साईडला अजय पाटील जर बघितलं 6 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. म्हणजे दोन्ही जर हे बॅटर बघितलं तर आता थोडेसे सेट झाले. शेवटचे 6 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. या 6 चेंडूवर किती धावा होत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल आलाय. पहिल्या चेंडूवर स्लाइस केलंय. चेंडूला पाठवलंय. पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. टप्पा टप्पा सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. काय फटका खेळलाय. बघायला गेलं तर हीच गरज होती संघाला. शेवटचं षटक मी म्हटल्याप्रमाणे हाणामारीचं षटक आणि तसंच मनसुबा अजय करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक चांगली दर्जेदार बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. वेग वाढवण्याचं डोक्यामध्ये ठेवलंय. आता प्रत्येक चेंडूवर असाच प्रहार आपल्याला पाहायला मिळू शकतोय आणि प्रहार पहिल्या चेंडूवर झाला आहे आणि त्याच्यानंतर 38 धावा धावफलकावरती झाल्या गेल्यात. चला बॉल लगेच आतमध्ये टाकायचं आपल्याला विनंती असणार आहे. अडतीस धावा 38 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. एक विकेट जरी गेली असली त्यानंतर आक्रमक पवित्र आता मात्र घेतलाय अजय. नाव मध्ये अजय आहे. हारणं मंजूर नाहीये. जिंकण्यासाठी सज्ज आहे परंतु समोर असणार आहे त्याच्या अनिल. गोलंदाजी टाकवरती राऊंड मारा करतोय जरूर. हा इथं मात्र त्याच्यानंतर कमबॅक केलाय. टॉट चेंडू टाकला गेलाय. वेगानं बघायला गेलं तर वेगवान गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपण अश्वमेध संघाची चर्चा करतोय. गोलंदाजांची चर्चा करतोय. आतापर्यंत खामोश ठेवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या षटक डॉट टाकला होता. थोडासा शॉर्ट पिच करण्याचा चेंडू जरूर प्रयत्न. पंचांकडून डेड बॉलचा कॉल देखील आलाय. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. 17 जर्सी क्रमांकाचा हा खतरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलच्या स्वरूपातली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओहो अगदी क्लास. इंटरनॅशनलला देखील लाजवेल असा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. काय फटका खेळलाय. अजयचा कारनामा सुरू झालाय. एक डॉट चेंडू आला त्याच्यानंतर मात्र बघायला गेलं तर ओहो क्या बात आहे. अगदी बघायला गेलं तर कव्हरचा हा फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र झपाट्यानं वाढली गेली. संघाची धावसंख्या 4-4 44 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू अनिल याचा. ओहो इथं मात्र वेगात फसवलंय आणि इथं सॅक्रिफाईस विकेट देखील त्यालाच गमावी लागते. माघारी परतावं लागणार आहे. विकेट डाऊन झाली. दुसरी 2 बाद 44 धावा धावफलकावरती.
यानंतरचा सामना दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट लव्हर्स पारगाव आणि दुसऱ्या साईडला श्री गणेश तासगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की कृपया आपण कॉम्बो बॉक्सच्या ठिकाणी आपण टॉससाठी यायचं आपल्याला विनंती असेल. दोन्ही संघ कर्णधार. यानंतरचा सामना क्रिकेट लव्हर्स पारगाव आणि त्याचबरोबर श्री गणेश तासगाव या दोन संघांच्या दरम्यान. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु तो आता असेल नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती नक्कीच संधी असणार आहे. आणि याच दरम्यान बॅक टू बॅक दुसरी विकेट देखील पतन झालंय. म्हणजे 3 विकेट गेल्यात, परंतु आता विकेट महत्वाचे नाही, धावा महत्वाचे. प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल महत्वाचा आहे. प्रसन्न सलामीला आला होता, तो मात्र माघारी परतलाय 6 धावांवरती. चला न्यू बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती असेल. आदित्य आलाय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 44 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजेच या चेंडूवरच्या ज्या धावा आहेत त्या टार्गेट फुल होणार आहेत. किती धावांचं टार्गेट सेट होणार हे देखील दाखवणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलचा एक षटकार जरूर आला, त्याच्यानंतर कमबॅक करून दाखवलाय. 17चा हा खतरा बनलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द विकेटचा मारा. ओहो, बघायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि त्याच्यावरती एक धाव जरूर घेतली. दुसरी बनणार नाही आहे. दुसरी घेता घेता विकेट डाऊन होते 4थी आणि त्याचबरोबर धावसंख्या धावपलकावरती 45 या आकड्यावरती पोहोचली जाते. म्हणजेच काय तर अश्वमेध स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील त्या हा 46 धावा हिंदवी डिग्रस संघाने ठेवलाय. 46 धावांचं आव्हान दोन्ही संघ. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांच्या दरम्यान. म्हणजेच एका साईडला असेल क्रिकेट लव्हर पारगाव आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला असणार आहे श्री गणेश तासगाव. दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे कृपया आपण नाणेफेकीसाठी लगेच कॉम्बो बॉक्स मध्ये यायचं. आपण टॉस घेऊन लगेच यानंतरच्या सामन्यानंतर लगेच सुरुवात करायची आहे. चला हिंदवी डिग्रज संघ आपण कृपया क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे. तर अश्वमेध स्पोर्ट्स संघ आपल्याला सलामीच्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून घ्यायचे आहेत. क्रिकेट लव्हर्स पारगाव आणि श्री गणेश तासगाव दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉससाठी कृपया यायचं आहे आणि आपला डिसिजन जो आहे टॉस घेतल्यानंतर लगेच आपण इथंच द्यायचं आपल्याला विनंती असेल. एबीएस बॉईज चषक आजच्या दिवसामध्ये एक ग्रुपचा हा मॅच चालू आहे. त्याच्यामध्ये पहिला सामना अश्वमेध स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर हिंदवी डिग्रज या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बघायला गेलं तर हिंदवी डिग्रज संघाने 46 धावांचं आव्हान 45 धावा केल्या. 46 धावा धावपलकावर केल्यात. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सलामीच्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तासगावची टीम या ठिकाणी उपस्थित झाली. क्रिकेट लव्हर्स पारगाव आपल्याला विनंती असेल कृपया आपले कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचे. लगेच मान्यवरांना देखील विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील घ्यायचा आहे. क्रिकेट लव्हर पारगाव आपले कर्णधार कृपया आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे आपल्याला विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. पंचांना देखील विनंती असणार आहे. यानंतर आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही संघ या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. अमोलजी लटे सर यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतला जातोय हा यानंतरचा सामना क्रिकेट लव्हर्स पारगाव आणि त्याचबरोबर श्री गणेश तासगाव या दोन संघांच्या दरम्यान
आपण टॉस देखील पाहतोय. स्पर्धा अतिशय छान पद्धतीने सुरुवात झाली. मान्यवरांच्या शुभ हस्ते या उद्घाटनचा सोहळा संपन्न झाला. त्याच्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पूजन करून या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण देखील झालं गेलंय. चोवीस चेंडू 46 धावांचे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. एका साईडला असेल कोल्हापूर क्रिकेटमध्ये नावाजलेला नामवंत खेळाडू आपण बघतोय आशुतोष अंबोपकर, तर दुसऱ्या साईडला असणार आहे एका साईडला असेल धर्मेंद्र पवार आणि सागर पाटील. तासगाव बॅट ना, ओके. यानंतरचा सामना आपल्याला दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळाला, पारगाव आणि त्याचबरोबर तासगाव. तासगाव संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी अर्थातच पारगाव संघाला. सामन्याला सुरुवात होते 24 मध्ये 46 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय 24 मध्ये 46. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. सुरुवात झाली श्री गणेशा झालाय, अर्थातच नो बॉलने म्हणजेच चांगली सुरुवात झाली. धर्मेश एक नावाजलेला फलंदाज आहे ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धावांचा पाऊस देखील हा खेळाडू पाडणार आहे. पुढे आलाय, सरसावलाय. आता मात्र थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु पंच वाईट असा इशारा देत आहेत. म्हणजेच काय तर टोटल या चेंडूवरती वाईट आणखीन एक बाईच्या स्वरूपातली एक धाव, टोटल 2 धावा मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला एकही चेंडू झालेला नाहीये. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर म्हणजेच काय तर मित्रांनो, आता ज्याच्यासाठी हा सुरू झालाय ABS बॉईज चषक, आपण हा सोहळा बघतोय. पुढचा चेंडू ओहो वेगवान, अगदी वेगवान हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु वेगात जेवढा चेंडू होता, परंतु यावेळी हलक्या हाताने थोडासा तो 2 धावांसाठी मिळत आहेत. अतिशय वेगाने 2 धावा घेतल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आपला 12वा जो खेळाडू आहे येस अजय पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चांगली गोलंदाजी सुरुवात वाईट चेंडून नो बॉलनं केली होती, परंतु त्याच्यानंतर थोडंसं एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणार आहे यावेळी सागर पाटील, चांगला खेळाडू आहे. आणि बघायला गेलं तर सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा ठेवला आहे. आणि सध्याच्या घडीला बघायला गेलं तर अश्वमेध संघासाठी विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी सज्ज झालाय. ओहो यावेळी पुल शॉट जरूर आहे. चेंडू हवेत आहे. 2 फिल्डर आहेत खाली, परंतु काही फरक पडत नाहीये. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन झालंय. 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. आता रनिंग बिटवीन द विकेट जर पाहायला गेली तर चांगल्या पद्धतीनं हे 2 फलंदाज अतिशय छान पद्धतीनं एकमेकाचा समतोल राखत धावांचा जी गरज आहे ती पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू अजयाचा, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, परंतु थोडस ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून घोषित केला झालाय. वाईटचा इशारा आलाय. म्हणजे अतिरिक्त धावसंख्या बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये भरपूर अतिरिक्त धावसंख्या झाल्या गेल्यात. कारण पहिला चेंडू नो, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर 2 चेंडू आहे ते चांगला टाकण्यात यश झाला, परंतु त्याच्यावरती देखील 2 धावा आल्यात. हो वेगात फसवलं गेलंय. प्रयत्न देखील लाजवाब केलाय, परंतु इथं मिळेल ती 1 धाव. एक धाव आली बॅट स्वरूपात आणि एका धावेने संघाचा
धावसंख्या थोडीशी हलती ठेवताना दिसत आहे तिथं. 9 धावा धावपलकावरती आहेत. 46 धावा विजयासाठी करायच्या आहेत. टार्गेट सेट आहे, डोक्यामध्ये टार्गेट आहे, त्यामुळे नक्कीच त्या पद्धतीनं बॅटिंग देखील करताना आपल्याला ही जोडी सलामीची बघतोय. एका साईडला धर्मा, दुसऱ्या साईडला सागर. सध्याच्या घडीला सागर, ओ सागर ऑन फायर, ऑन साईडला टर्न केलाय, फिल्डर डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एक वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथं समाधान मानावं लागतंय एका धावेवरती. म्हणजेच काय तर एका धावेने संघाची धावसंख्या डबल आकड्यामध्ये गेली. 10 धावा धावपलकावरती आहेत. बघायला गेलं तर केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधला 10 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू अजय याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु हातामधली जादू देखील इथं पाहायला मिळाले. अगदी आजच्या दिशेने येणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि संघ सहकारी इथं दाद देखील देताना टाळ्याच्या स्वरूपातला अजयला देताना देतात. कॉन्फिडन्स वाढला गेला अजय याचा. या डॉट चेंडून कॉन्फिडन्स नक्कीच वाढला गेलाय. पुढचा चेंडू अजय याचा समोर असणार आहे. ओहो, अगदी बघायला गेलं तर वेगवान, अगदी 1 रन दुसरे रनचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेतली जाते का, तर यस, दुसरी धाव कंप्लीट झाली. म्हणजे या 2 धावेनं संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावसंख्या धावपलकावर आहे ती 12. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्या आहेत त्या धावा 34. सलामीची जोडी, अगदी बघायला गेलं तर या सलामीच्या जोडीनं जे कॅल्क्युलेशन जिंकण्यासाठी पाहिजे होतं ते कॅल्क्युलेशन इथं डोक्यामध्ये ठेवलंय जरूर. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा घेतल्या गेल्या, त्याच्यामध्ये अजयचा वाटा राहिलाय, तो म्हणजे वाईट आणि नोच्या 3 अशा टोटल 4 धावा जरूर गेल्यात. परंतु त्याच्यानंतर त्याच्या षटकामध्ये विचार जर केला तर मोठे फटक्यांपासून लांब ठेवले अजयनं जरूर. दादा बॉलरचं नाव सांगा. यश. एडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद देखील घेऊ शकताय. एबीएस बॉय चषक 2026 ओपन रबर बॉलची टुर्नामेंट आपण पाहायला मिळते. सातत्याने या मैदानावरती ही टुर्नामेंट आपल्याला इथंच पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगभरातून खेळाडू या मैदानाचा देखील अंदाज घेताना पाहायला मिळतात. 12 धावा झाल्यात, अजूनही 34 धावा 18 मध्ये बनवायच्या आहेत. यश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय जरूर. पहिला चेंडू जसं या इनिंगची सुरुवात झाली होती तशीच इनिंगची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपातली अतिरिक्त धावसंख्या म्हणजेच फलंदाजाला जास्त काही करावं लागत नाही अतिरिक्त धावसंख्येमध्ये. 13 धावा धावपलकावरती आहेत. यशाचा पहिला चेंडू हो ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, परंतु तो देखील लेग स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा. पंचांकडून इशारा येतोय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये आणखीन एकाची भर पडली गेली. 14 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी बघायला गेलं तर वेग जरूर आहे, परंतु जी अचूकता पाहिजे ती अचूकता अजूनही यशला मिळालेला नाहीये. ओहो, फुल केलाय परंतु जाईल डिक्रेल झोनच्या दिशेने. बघूया किती धावा पंच घोषित करतायत. नो बॉल आहे, सॉरी 1 धाव डिक्रेल झोन मध्ये गेले. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपल्याला 1-1 धाव करत बघायला गेलं तर अश्वमेध संघ सध्याच्या घडीला चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही चांगली फलंदाजी करतात. प्रत्येक चेंडूवर धावा मात्र येत आहेत, कारण पहिलं षटक आणि 1 चेंडू झालाय. यश आखू टप्प्याचा चेंडू जरूर होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु हा चेंडू मात्र डॉट आलाय. या गोलंदाजाची ही खासियत आहे. बघायला गेलं तर पहिला चेंडू वाईट गेला, त्याच्यानंतर चा चेंडू देखील वाईट होता आणि नंतर डिक्रेल झोनची 1 धाव. आणि आत्ताचा चेंडू जर बघायला गेलं तर डॉट चेंडू आलाय. म्हणजे या ओव्हरमध्ये 2 चेंडू झालेत आणि 15 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू बघायला गेला ऑफ स्टंपला, जबरदस्त
फटका आणि त्याच्यावर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जी गरज होती ती ओळखली गेली. सिंगल नंतर चौकार मोठा फटका आणि तो देखील सागर याच्या बॅट मधून. म्हणजेच काय तर सलामीची जोडी आता हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना एक पाऊल विजयाच्या दिशेने गेलंय. या चौकारानं समीकरण बदललं गेलंय कारण संघाची धावसंख्या आपण धावपलकावरती जर बघितली तर 19 धावा. वेग वाढला गेलाय. अतिशय खराब चेंडू आणि तेवढ्याच चेंडूचा खराब चेंडू बघितल्यानंतर नजर मात्र वाघासारखी सागर याची आणि त्याच्यावर फटका जर बघायला गेला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा देखना शॉट कव्हर ड्राईव्ह जो आपण बघतो तो तसाच फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच्या जोरावरती 19 धावा धावपलकावरती. आता थोडंसं दडपण नक्कीच यशवर असेल. या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेनं नक्कीच संघाला 1 धावेनं पुढे जाताना पाहायला मिळते. 20 धावा धावपलकावरती आहेत. चांगली सुरुवात अश्वमेध संघाला, परंतु हा सामना जर जिंकायचा असेल तर इंदवी डिग्रज संघाला मात्र गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपली हुकूमत गाजवताना आपला गाजाबाजा करताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना यश मात्र थोडासा बॅकफुटवर गेला. पुढचा चेंडू. ओहो, हा चेंडू बघायला गेलं तर थोडंसं वेगानं फसवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. डिक्रेल झोन मधली टोटल 21 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण चेंडू गणितचं बदलतं गेलंय. 21 धावा 13 मध्ये 25 धावांची अद्याप गरज आहे. हे षटक जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे आणि याच्या नंतरचं जे षटक आहे ते देखील महत्वाचं असणार आहे. या चेंडू कसा टाकतोय यश हे देखील महत्वाचं ठरणार आहे. उलटा चेंडू. याच्यावर मनावा तसा समाचार घेता आलेला नाहीये. चेंडूने आपली दिशा बदलली. चेंडू टप्पा टप्पा जातोय जरूर 2 धावांसाठी. म्हणजेच या 2 धावेंना षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आला गेलाय आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. जर बघायला गेलं तर कम्पेअर जर केलं तर दोन्ही संघांच्या त्याच धावा धावपलकावरती आहेत. दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर हिंदवी डिग्रज संघाच्या 2 ओव्हरमध्ये 23च धावा होत्या. तर आता मात्र अश्वमेध संघाच्या देखील 23 धावा धावपलकावरती आहेत. परंतु इथं जर विचार केला तर अजूनही 23 धावा दूर आहे आणि चेंडू मात्र शिल्लक असतील 12 मध्ये 23 धावा. गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, विजयाच्या कोणाच्या या पहिल्या मॅच मध्ये श्री गणेशा होतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कौतुक करावं लागेल आयोजकांचं कारण अश्वमेध स्पोर्ट्स सातत्यानं टुर्नामेंट बरोबर आलंय आणि त्याच्यामधला एबीएस बॉयचा हा चषक आपण पाहतोय 2026 चा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात येईल षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मनोज. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. राऊंड द विकेटचा मारा करतोय. हाफ ट्रॅकर जरूर होता परंतु वेगात फसवलं गेलंय आणि पहिला चेंडू डॉट आलाय. प्रत्येक चेंडू जसा डॉट जाणार आहे नक्कीच प्रेशर फलंदाजावर असणार आहे कारण 11 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आता सध्या आहे. 11 मध्ये 23 धावा. ज्या फलंदाजांना चांगली फलंदाजी केली तोच आता अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आलाय. जरूर इथं फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु 1 धाव इथं मिळते. 1 धाव नक्कीच गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी म्हणजेच हिंदवी डिग्रज संघासाठी आत्मविश्वास बरी असणार आहे कारण बघायला गेलं तर अजून चेंडू 10 शिल्लक आहेत. अजून 22 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. रनरअप थोडासा बीट झालाय जरूर त्याच्यानंतर माघारी परतलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ज्या बॅटरनं संघासाठी चांगल्या धावा बनवल्या तोच आता गोलंदाजी करतोय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु धाव मिळणार ती मात्र एकच. एक धाव. आता थोडस दडपण प्रेशर क्रिएट करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. दुसऱ्या साईडला सागर आतापर्यंत जर विचार केला तर 10 मध्ये 15 धावा केल्यात आणि त्याच्यानंतर धर्मा जो आहे तो 6 मध्ये 4 धावा केल्यात. आता वेग वाढवावा लागेल करावा लागेल. इथं मात्र त्याचाच फटका जबरदस्त होता. त्याच्यानंतर तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. म्हणजेच कौतुक झालंय. जेवढं
गोलंदाजाचं तेवढंच शतरक्षकाचं देखील. कारण जर बघायला गेलं तर हातातून हा चेंडू सुटला असता तर आपल्याला चौकार देखील पाहायला मिळाला असता. फटकेबाजी केली जाते परंतु धावा मात्र सिंगल मध्ये येत आहेत. वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय, समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय, हवाई सफर, षटकार. काय फटका खेळलाय, ओळखली गरज, हाफ ट्रॅकर बघितला, त्याच्यानंतर चेंडूवर अगदी मोठा प्रहार आणि सीमारेषा पार षटकार. वेग वाढवला गेलाय, धावांची गती वाढवली गेली. आता हळूहळू विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित करताना पाहायला मिळत आहेत. 32 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी थांबायला तयार नाहीये. थोड्याशा पहिल्या ह्या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी धीमी झाली आणि आता मात्र वेग वाढवलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 7-14 समीकरण आहे. शेवटचा चेंडू आहे. ओहो, हाफ जरूर होता परंतु वेगानं फसवलं गेलंय. षटक क्रमांक संपुष्टात आलाय. तिसरं 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 32 धावा विजयासाठी आता करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 14 धावा. अश्वमेध संघ आता सध्याच्या घडीला बघूया कोणता संघ भारी पडतोय. पहिला सामना आहे 2 ओव्हर 23. 9 आला 9. 32 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 म्हणजेच काय तर रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेची जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात मिळाली. 6 मध्ये 14 धावांची गरज आहे. बघूया कोणता संघ भारी ठरतोय, गोलंदाजी की फलंदाजी. आपल्याला पाहायला मिळेल एक अटीतटीची लढत आणि गरज होती या मैदानावरती. दादा बॉलर आदित्य आलाय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू महत्वाचे. हे 6 चेंडू कसं आदित्य टाको हे देखील समोर पाहावं लागेल. परंतु त्याच्या समोर आहे सागर पाटील. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली गेले. 6 मध्ये 14 धावांची गरज. पहिले 2-3 चेंडू जे आहेत ते महत्वाचे आहेत. नक्कीच डॉट टाकण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपले पाय घट्ट रोवू नये. प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी त्यांची दोघांची देखील चांगल्या पद्धतीने झाले. दोघे सेट झालेत. प्रत्येक चेंडू त्यांना देखील अगदी नजर बसलेला आहे. आणि आता 6 मध्ये 14 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर असेल सागर. पहिला चेंडू, मोठा फटका खेळलाय, फिल्डर आहे खाली, त्याच्याकडून झाली चूक. एक धाव मात्र नक्की मिळेल. मोठा फटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा मनसुबा नव्हता. जरूर हातात कॅच गेला होता परंतु एक धाव मिळाली. एक धावेवरती समाधान मिळतंय. 5 मध्ये आता 13 धावांची गरज आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली. याच्या नंतर कसं होतं हे देखील बघायला गेलं तर शॉर्ट चेंडू, याच्यावर मोठा प्रहार, फिल्डरला केलाय बीट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी आणि याच बरोबर अश्वमेध संघ विजयाच्या अगदी समीप जाताना जे वाटत होतं ते आता मात्र सोपं झालंय. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना बघायला गेला तर रंगतदार, अतिशय अटीतटीचा सामना. 6 मध्ये 14 धावांची गरज होती. पहिला चेंडूवर स्ट्राइक रोटेट झाला आणि त्याच्यानंतर धर्मा मात्र बरसाय सुरुवात केली. आदित्य बॅकफुटवर थोडसा दडपण आहे जरूर. या हा चेंडू वेगात फसवलाय परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. आपण बघतोय वाईच्या स्वरूपातली एक धाव मिळाली म्हणजेच काय तर कॉन्फिडन्स आता नक्कीच वाढला गेलाय. 4 मध्ये 6 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेनं कोणता संघ जाईल हे देखील महत्वाचं. हे 4 चेंडू सांगून जाईल. पुढचा चेंडू फुल टच चेंडू, याच्यावर पाहिजे तसा समाचार घेता आलेला नाही. चेंडू मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन मिळतंय जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल इथं मात्र कंप्लीट झाले. डबल घेण्याचा प्रयत्न फसला गेलाय. सलामीची जोडी या ठिकाणी फुटली गेली. 41 धावा धावफलकावरती आहेत जरूर. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या आहेत 5 धावा.
महत्वाचं ठरतंय. अश्वमेध संघ प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड आणि त्याचबरोबर खेळाडूंचा स्वतःवरचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा उत्साह पाहता 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आदित्य. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता परंतु चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावांना विजयावर शिक्कामोर्तब केलंय आणि अश्वमेध स्पोर्ट्स संघ विजयाची सुरुवात विजयानं करतोय. एबीएस बॉय चषक 2026 चा पहिला सामना अश्वमेध